हॅलो एव्हरीवन, वेलकम टू द नेक्स्ट लेक्चर ऑफ क्लासिकल मेकॅनिक. लास्ट लेक्चरमध्ये आपण बघितलं की मेकॅनिक्स ऑफ सिस्टम ऑफ पार्टिकल्स बघितलं. आता आपण कॉन्झर्वेशन थेरम्स बघणार आहोत फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स. तर फर्स्ट आहे कॉन्झर्वेशन थेरम फॉर लिनियर मोमेंटम. तर याचं स्टेटमेंट आहे, इफ द टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम इज 0 देन द टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. आपण पाठीमागे बघितलेत कॉन्झर्वेशन थेरम्स फॉर पार्टिकलसाठी, एका सिंगल पार्टिकलसाठी कॉन्झर्वेशन थेरम बघितलेत फॉर लिनियर मोमेंटम आणि अँग्युलर मोमेंटम. तर इथे आपण बघतोय आता कॉन्झर्वेशन थेरम्स फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स आणि त्यामध्ये फर्स्ट थेरम आहे कॉन्झर्वेशन थेरम फॉर लिनियर मोमेंटम. त्याचं स्टेटमेंट काय आहे, तर इफ द टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम इज 0 देन द टोटल लिनियर मोमेंटम इज कॉन्झर्व्ड. तर बघा प्रूफमध्ये, फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स द इक्वेशन ऑफ मोशन इज गिवन बाय एफ बार एक्सटर्नल इज इक्वल टू पी बार डॉट. आपण लास्ट लेक्चरमध्ये डिराईव्ह केलेलं आहे की सिस्टम ऑफ पार्टिकलसाठी इक्वेशन ऑफ मोशन आपण काय लिहितो, एफ बार एक्सटर्नल म्हणजे टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम ऑफ पार्टिकल्स इज इक्वल टू काय असतो, तर पी बार डॉट. पी बार डॉट म्हणजेच काय, तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, वेअर एफ बार एक्सटर्नल इज द टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम आणि पी काय आहे आपलं, तर टोटल लिनियर मोमेंटम ऑफ द सिस्टम. आता आपण काय अज्युम करतोय, तर टोटल एक्सटर्नल फोर्स जर 0 असेल त्या सिस्टमवरचा, तर आपल्याला फाइंड आउट करायचं. मग जर टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम 0 आहे म्हणजेच काय असेल, तर एफ बार ऑफ ई 0 असेल. एफ बार ऑफ ई 0 आहे म्हणजेच काय असेल, तर पी बार डॉट 0 असणार आहे, म्हणजेच काय डी पी बार बाय डी टी 0 असणार आहे. आणि जर असा डेरिव्हेटिव्ह 0 आहे, पी बारचा डेरिव्हेटिव्ह जर 0 आहे, तर पी काय असणार आहे, कॉन्स्टंट असणार आहे, म्हणजेच काय, तर लिनियर मोमेंटम आपला कॉन्झर्व्ड होतो. खूप सिंपल प्रूफ आहे बघा. जर आपला टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम 0 असेल, तर टोटल लिनियर मोमेंटम काय होतो, कॉन्झर्व्ड होतो. मग आपण सिस्टम ऑफ पार्टिकलसाठी इक्वेशन ऑफ मोशन बघितले, तर काय येतं, ते एफ बार ऑफ एक्सटर्नल इज इक्वल टू पी बार डॉट, म्हणजेच काय, तर टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम काय असतो, तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम असतो. मग जर आपण एक्सटर्नल फोर्स 0 घेतला, तर आपली आर एच एससुद्धा काय आली, 0 आले, म्हणजेच पी बार डॉट 0 आला. मग पी बार डॉट म्हणजेच काय असतो, तर डेरिव्हेटिव्ह ऑफ पी विथ रिस्पेक्ट टू टाईम. मग तो 0 आहे म्हणजेच पी काय असणार, कॉन्स्टंट असणार. मग पी कॉन्स्टंट आहे म्हणजेच काय, तर लिनियर मोमेंटम कॉन्झर्व्ह होतो. म्हणजे जर आपला एखाद्या सिस्टम ऑफ पार्टिकल्सवरती जर टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग 0 असेल, तर आपला लिनियर मोमेंटम त्या सिस्टमचा कॉन्झर्व्ह होतो. आता आपण बघणार आहोत अँग्युलर मोमेंटम फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स. आपण सिंगल पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम बघितला आहे. आता हा आपण काय कशासाठी बघतो, तर अँग्युलर मोमेंटम फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स. मग बघा आपण कन्सिडर करूया सिस्टम ऑफ पार्टिकल्स, सिस्टम ऑफ एन पार्टिकल्स. बघा आपण सिस्टम ऑफ एन पार्टिकल्स कन्सिडर केली आहे विथ मासेस M1 M2 अप टू सो ऑन Mn. म्हणजे फर्स्ट पार्टिकलचं मास M1 असणार आहे, सेकंडचं M2 अप टू सो ऑन nth पार्टिकलचं मास Mn आणि हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स Ri बार. Ri बार म्हणजे फर्स्ट पार्टिकलचं पोझिशन वेक्टर असणार आहे R1, सेकंडचा R2 अप टू सो ऑन nth पार्टिकलचा Rn बार असणार आहे. रिलेटिव्ह टू अँड आर्बिटरी फिक्स ओरिजिन, आपण पोझिशन वेक्टर्स रिलेटिव्ह टू अँड आर्बिटरी फिक्स ओरिजिन कन्सिडर करतो. मग आता बघा, अँग्युलर मोमेंटम ऑफ द ith पार्टिकल ऑफ द सिस्टम अबाउट द ओरिजिन इज गिवन बाय. म्हणजे ith पार्टिकलचा आपण अँग्युलर मोमेंटम कसा कॅल्क्युलेट केला आहे, तर Li बार इज इक्वल टू Ri बार क्रॉस Pi बार. आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम काय असतो, तर पोझिशन वेक्टर क्रॉस आपला लिनियर मोमेंटम, वेअर Pi बार इज द लिनियर मोमेंटम ऑफ द ith पार्टिकल. आपण हा काय केला, ith पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम कन्सिडर केलं. जर आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम फाइंड आउट करायचा असेल पूर्ण सिस्टमचा, ज्या सिस्टममध्ये एन पार्टिकल्स आहेत, मग आपण काय करणार आहोत, तर ह्या इक्वेशनची वेक्टर सम करणार. मग वेक्टर सम केली म्हणजे आपल्याला काय मिळेल, तर सगळ्या एन पार्टिकल्सचं आपल्याला टोटल अँग्युलर मोमेंटम मिळेल आणि एन पार्टिकलचं अँग्युलर मोमेंटम म्हणजेच काय होईल, तर त्या सिस्टमचा अँग्युलर मोमेंटम होईल. मग बघा आपण काय लिहितो, टोटल अँग्युलर मोमेंटम काय केलं आपण सिस्टमचा, काय असेल तो इक्वल टू वेक्टर सम ऑफ द अँग्युलर मोमेंट ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. म्हणजे हा जर आपण ith पार्टिकलसाठी अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट केला, Li बार इज इक्वल टू Ri बार क्रॉस Pi बार आणि Pi बार काय आहे, तर लिनियर मोमेंटम ऑफ द ith पार्टिकल. म्हणजे ith पार्टिकलसाठी आपण अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट केला. मग आपल्याकडे सिस्टममध्ये एन पार्टिकल्स आहेत, मग पूर्ण सिस्टमचा अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असेल, तर त्या एन पार्टिकल्सचा अँग्युलर मोमेंटम एकत्र.
मग एकत्र अँग्युलर मोमेंटम कॅल्क्युलेट करायचा एन पार्टिकलचा म्हणजे आपण काय करतो तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमची वेक्टर सम करतो म्हणजे आपल्याला काय मिळतं तर टोटल अँग्युलर मोमेंटम त्या पूर्ण सिस्टीमचा मिळतो. म्हणजेच काय आलं आपलं इक्वेशन बघा, आपण ह्या इक्वेशनला ith पार्टिकलच्या अँग्युलर मोमेंटमच्या इक्वेशनला काय केलं फक्त वेक्टर सम केलं म्हणजे समेशन अप्लाय केलं. समेशन ओव्हर आय एल आय बार इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार. मग आता बघा, जर आपला टोटल टॉर्क एन असेल ॲक्टिंग ऑन द सिस्टीम, मग आपल्याला इक्वेशन ऑफ मोशन आपण कसं लिहू शकतो किंवा आपण काय कन्सिडर केलं तर एन जर आपला टोटल टॉर्क असेल ॲक्टिंग ऑन द सिस्टीम, तर इक्वेशन ऑफ मोशन माहिती आहे आपल्याला. म्हणजेच आपण टॉर्क कसा कॅल्क्युलेट करतो तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ अँग्युलर मोमेंटम म्हणजे आपला टॉर्क असतो. मग आता आपल्याला एल बार म्हणजे काय आपण घेतला आहे तर आर आय बार क्रॉस पी आय बार. टोटल जर आपण एल बार म्हणजे आपला जर टोटल सिस्टीमवरचा आपण अँग्युलर मोमेंटम कन्सिडर केला टोटल सिस्टीमचा, तर तो आपण काय घेतो आहे समेशन ऑफ आय आर आय बार क्रॉस पी आय बार. मग आपण एल बारसाठी ते सबस्टिट्यूट करू शकतो आहे. म्हणजेच काय येतं आहे बघा, विच इज इक्वल टू डी बाय डी टी ऑफ एल बार म्हणजे आपण काय करतो टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम, आणि तो काय येतो आहे तर समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार. म्हणजेच ह्याला आपण जर यांचं डेरिव्हेटिव्ह घेतलं तर बघा काय येतं समेशन ओव्हर आय डी बाय डी टी ऑफ फर्स्ट आपण घेऊया आर आयचा डेरिव्हेटिव्ह म्हणजेच काय येईल ते डी आर आय बार अपॉन डी टी क्रॉस पी आय बार प्लस समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस डी पी आय बार अपॉन डी टी. म्हणजेच हे आपण कसं लिहू शकतो बघा, एन बार इज इक्वल टू काय मिळेल आपल्याला समेशन ओव्हर आय आर आय बार डॉट क्रॉस पी आय बार प्लस समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार डॉट. मग आता बघा आपल्याला माहिती आहे की समेशन ओव्हर आर आय बार डॉट पी आय बार काय तो 0 येतो का, तर आपला पी आय बार डॉट म्हणजे काय आहे टाईम रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम, आणि टाईम रेट ऑफ चेंज ऑफ लिनियर मोमेंटम म्हणजेच काय आपण लिहितो बघा, लिनियर मोमेंटम म्हणजे आपल्याला माहिती आहे काय असतो एम व्ही बार. म्हणजेच पी आय बार डॉट आपण कसा लिहू शकतो तर पी आय बार आपण कसा लिहू शकतो तर एम व्ही बार. मग एम व्ही बार म्हणजेच काय असतो तर तो आर आय बार डॉट असतो. म्हणजेच ह्याचं जर क्रॉस प्रोडक्ट घेतलं फर्स्ट टर्मचं तर काय येतं 0 येतं. बट वी हॅव समेशन ओव्हर आर आय बार डॉट क्रॉस पी आय बार इज इक्वल टू आपल्याला माहिती आहे की पी आय बार म्हणजेच काय असतो तर एम व्ही बार व्ही आय बार, आणि तोच काय असतो तर व्ही म्हणजेच काय असतो तर आपला टाईम रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर. म्हणजेच हे कसं लिहू शकतो आपण एम इंटू आर आय बार डॉट. मग आता आर आय बार डॉटचं क्रॉस प्रोडक्ट विथ आर आय बार डॉट येणार आहे 0 येणार आहे, म्हणजे ही टोटल टर्म काय होती आहे 0 होती आहे. म्हणजे आपल्या इक्वेशन 2 मधली फर्स्ट टर्म 0 आली. मग फक्त आपल्याला एन बार इज इक्वल टू काय मिळते तर समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार डॉट. आपण आता तेच कन्सिडर करूया. सो नाव कन्सिडर इक्वेशन 2 मधली आपली फर्स्ट टर्म काय झाली 0 झाली आहे. म्हणजेच आपल्याला टॉर्क म्हणजेच एन बार इज इक्वल टू काय मिळतं आहे समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार डॉट. मग आता आपण पी आय बार डॉटला कसं लिहू शकतो, आपण काल बघितलं की लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की इक्वेशन ऑफ मोशन फाइंड आउट करताना आपण काय केलं टोटल एक्सटर्नल फोर्स म्हणजेच काय घेतलं आहे तर पी आय बार डॉट घेतला आहे. म्हणजेच काय येतं आहे आपला पी आय बार डॉट काय असतो फ्रॉम इक्वेशन ऑफ मोशन फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स की टोटल एक्सटर्नल फोर्स त्या सिस्टीमवरती ॲक्ट करणार टोटल फोर्स. मग टोटल फोर्स काय कशाचा कॉन्स्टिट्यूट होतो तर एक्सटर्नल फोर्स ऑन दॅट पार्टिकल आणि टोटल इंटरॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द पार्टिकल्स. म्हणजे हा काय झाला सिस्टीमवरचा टोटल फोर्स. म्हणजेच पी आय बार डॉट आपण फ्रॉम इक्वेशन ऑफ मोशन ह्या फॉर्ममध्ये लिहू शकतो समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर आय एफ जे आय बार इंटरनल. आपण जर इक्वेशन 4 मधली जर सेकंड टर्म कन्सिडर केली काय आहे समेशन ओव्हर आय जे आर आय बार क्रॉस एफ जे आय बार इंटरनल
ते कसं एक्सपांड करतो बघा आपण, आर आय बार क्रॉस एफ आय जी प्लस आर जे बार क्रॉस एफ जे आय बार. मग आपण याचं जर साईन चेंज केलं, आपण हे कॉर्डिनेट्स इंटरचेंज करतो आहे आणि जे, तर मग इथे साईन मायनस आली, म्हणजे हे काय झालं, आर आय बार क्रॉस एफ आय जे मायनस आर जे क्रॉस एफ आय जे बार. म्हणजेच ह्याच्यातून जर आपण एफ आय जे बार कॉमन काढलं तर काय मिळते, हे आर आय बार मायनस आर जे बार क्रॉस एफ आय जे बार. पण बघा इथे हे वेक्टर जो आहे आर आय बार मायनस आर जे बार, हा जो वेक्टर आहे तो एफ आय जे बारच्या डायरेक्शनमध्येच आहे. म्हणजे जर आपण त्यांचं क्रॉस प्रोडक्ट कन्सिडर केलं तर ते 0 येणार आहे, कारण की एकाच डायरेक्शनमध्ये असते तर त्यांचं क्रॉस प्रोडक्ट काय ते 0 येते. म्हणजे ही क्वांटिटी काय झाली, 0 झाली. म्हणजेच काय ते आपलं आर आय बार मायनस आर जे बार क्रॉस एफ आय जे बार इज इक्वल टू 0. मग ही टर्म 0 आहे, म्हणजेच काय सेकंड टर्म आपली 0 होतोय. इक्वेशन 4मधली जर सेकंड टर्म 0 असली तर आपल्याला काय मिळते बघा, देअरफॉर इक्वेशन 4 बिकम्स काय आहे तर समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार डॉट इज इक्वल टू काय ते फक्त समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल. म्हणजे बघा आपण इक्वेशन 2, 3 आणि 6 जर आपल्या इक्वेशन 2मध्ये यूज केलं तर काय मिळते आपल्याला, एन बार इज इक्वल टू डी एल बार अपॉन डी टी आणि विच इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल. म्हणजे ह्याच्यावरून काय मिळतं आपल्याला, तर टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ टॉर्क्स ॲक्टिंग ऑन द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम. नेक्स्ट पॉईंट आपण काय बघतोय तर अँग्युलर मोमेंटम फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स. मग त्याच्यासाठी आपण काय केलं तर कन्सिडर अ सिस्टम ऑफ एन पार्टिकल्स ऑफ मासेस m1 m2 अप टू सो ऑन mn हॅव्हिंग पोझिशन वेक्टर्स आर आय बार I from 1 to n relative to an arbitrary fixed origin. The angular momentum of the ith particle of the system about the origin is given by Li bar is equal to Ri bar cross Pi bar. म्हणजे आपण एक सिस्टम कन्सिडर केली n पार्टिकल्सची आणि प्रत्येकाचे मासेस काय आहे तर m1 m2 up to so on mn आणि हॅविंग पोझिशन वेक्टर्स Ri bar is equal to I from 1 to n म्हणजे r1 बार r2 बार rn बार हे त्याचे पोझिशन वेक्टर्स आहेत. आणि पोझिशन वेक्टर आपण काय करतो तर रिलेटिव्ह टू अँड फिक्स्ड ओरिजिनशी रिलेट करतो. मग आपण अँग्युलर मोमेंट ऑफ द आयथ पार्टिकल कन्सिडर करतोय तर काय असेल तो Li बार इज इक्वल टू Ri बार क्रॉस Pi बार. आपल्याला माहिती आहे अँग्युलर मोमेंटम म्हणजे काय असतं तर पोझिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम पोझिशन वेक्टर इंटू लिनियर मोमेंटम वेअर Pi बार इज द लिनियर मोमेंटम ऑफ द आयथ पार्टिकल. मग आपल्याला आपण जर आयथ पार्टिकलचा कन्सिडर केलं तर आपण टोटल मोमेंटम कसा कॅल्क्युलेट करतोय बघा. दस द टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टम अबाउट एनी पॉईंट इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ द अँग्युलर मोमेंटम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स. म्हणजेच टोटल अँग्युलर मोमेंटम काय असेल तर वेक्टर सम ऑफ इंडिव्हिज्युअल पार्टिकल. म्हणजे जर आपण आयथ पार्टिकलचा कन्सिडर केलं तर अशा एन पार्टिकल्सचा अँग्युलर मोमेंटमची वेक्टर सम म्हणजेच काय असेल तर त्या टोटल सिस्टीमचा अँग्युलर मोमेंटम. मग काय आपण केलं इक्वेशनला ह्या समेशन वेक्टर सम घेतली त्याची काय आलं समेशन ओव्हर आय Li बार इज इक्वल टू समेशन ओव्हर आय Ri बार क्रॉस Pi बार. मग आता नेक्स्ट बघा आपण काय करायचं एन जर आपण टोटल टॉर्क घेतला ॲक्टिंग ऑन द सिस्टीम इफ एन बार इज द टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम देन इक्वेशन ऑफ मोशन ऑफ द सिस्टीम इज गिवन बाय आपण लास्ट लेक्चरमध्ये बघितलं की एन बार इज इक्वल टू डी एल बार बाय डी टी येतो. आपला एल बार म्हणजे काय आहे तर टोटल अँग्युलर मोमेंटम ऑन द सिस्टम. मग तो आपण कॅल्क्युलेट केला तो काय येतो तर समेशन ऑफ आय Ri बार क्रॉस Pi बार. म्हणजे आपण एलच्या ठिकाणी काय केलं फक्त त्याची व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. म्हणजेच हे काय आलं तर डी बाय डी टी ऑफ समेशन ओव्हर आय Ri बार क्रॉस Pi बार. आपल्याला मग हे आपण काय केलं तर ह्याचा डेरिव्हेटिव्ह घेतला ह्या ब्रॅकेटमधल्या क्वांटिटीचा. त्याच्यासाठी काय केलं आपण प्रोडक्ट रूल यूज केला डिफरन्सिएशनचा. मग काय आलं हे समेशन ओव्हर आय डी बार अपॉन डी टी क्रॉस Pi बार प्लस समेशन ओव्हर आय Ri बार क्रॉस डी Pi बार अपॉन डी टी. मग हे आपण कसं लिहिलं बघा डी एल बार बाय डी टी म्हणजेच काय लिहिलं आपण समेशन ओव्हर आय Ri बार डॉट इन क्रॉस Pi बार प्लस समेशन ओव्हर आय Ri बार क्रॉस Pi बार डॉट. आपल्याला हे इक्वेशन मिळालं. तर ह्या इक्वेशनमध्ये आपण काय केलं तर फर्स्ट टर्म कन्सिडर केली. काय आहे फर्स्ट टर्म आपली समेशन ओव्हर आय Ri बार डॉट क्रॉस Pi बार. मग ते आपण कन्सिडर केली. मग त्याच्यामध्ये काय आहे तर Pi बार म्हणजे आपल्याला काय माहिती आहे तर लिनियर मोमेंटम आणि लिनियर मोमेंटम म्हणजे काय असतो तो
एम इंटू व्ही आय बार, म्हणजे प्रत्येक ith पार्टिकलसाठी तो काय येणार आहे एम इंटू व्ही आय बार. पण व्ही आय बार म्हणजे काय असते त्या पार्टिकलची व्हेलॉसिटी, ith पार्टिकलची व्हेलॉसिटी, आणि व्हेलॉसिटी म्हणजे काय असते तर टाईम रेट ऑफ चेंज ऑफ पोझिशन वेक्टर, म्हणजेच तो काय आला आर आय बार डॉट आला. आपलं इक्वेशन कसं चेंज झालं तर समेशन ओव्हर आय आर आय बार डॉट क्रॉस एम आर आय बार डॉट. आता आर आय बार डॉट आहे आणि इथे सुद्धा क्रॉस प्रोडक्ट त्याच वेक्टरशी आहे, म्हणजे हे दोन्ही वेक्टर काय आहेत एकाच डायरेक्शनमध्ये आहे. हा त्याचा फक्त स्केलर आहे, एका स्केलरने त्या वेक्टरला मल्टिप्लाय केलं, म्हणजे हा अनदर वेक्टर झाला पण फक्त मल्टिप्लाइड विथ द स्केलर, पण दोन्ही पण काय आहे तर एकाच डायरेक्शनमध्ये आहेत. मग एकाच डायरेक्शनमध्ये असल्यामुळे काय होतं तर त्यांचं क्रॉस प्रोडक्ट 0 येतं, म्हणजे जी ही फर्स्ट क्वांटिटी आहे आपल्या इक्वेशन 2मध्ये ती काय झाली 0 झाली. आता आपण नेक्स्ट क्वांटिटी कॅल्क्युलेट करूया, ती काय येते बघा. तर नेक्स्ट काय आहे आपली समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार डॉट. आता आपल्या पी आय बार डॉट म्हणजेच काय आहे आपल्याला माहिती आहे फ्रॉम इक्वेशन ऑफ मोशन की पी आय बार डॉट म्हणजे काय असतं तर हा काय आहे आपला टोटल फोर्स ऑन द सिस्टीम. मग टोटल फोर्स म्हणजे काय असतं त्या सिस्टीमवरचा, जर सिस्टम कन्सिडर करत असू तर तो टोटल फोर्स म्हणजे एक टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन एक्सटर्नल फोर्स जो असेल तो सिस्टमवरती तो ॲक्ट होणारा तो टोटल एक्सटर्नल फोर्स प्लस काय असणार आहे तर त्या पार्टिकल्स म्हणजे सिस्टममध्ये जे एन पार्टिकल्स आहेत त्या एन पार्टिकल्सची एकमेकांसोबत जी काही इंटरॅक्टिव्ह फोर्सेस असतील त्या सगळ्या फोर्सेसची सम, म्हणजे ते दोघं काय कॉन्स्टिट्यूट करतात तर टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन द सिस्टम. म्हणून आपण इथे काय घेतले तर टोटल एक्सटर्नल फोर्स ॲक्टिंग ऑन द पार्टिकल प्लस टोटल इंटरॅक्टिव्ह फोर्सेस बिटवीन द पार्टिकल्स. तो त्यांची समेशन म्हणजे काय होतं तर टोटल फोर्स ॲक्टिंग ऑन द ith पार्टिकल. म्हणजेच आपल्या पी आय बार डॉटसाठी आपण ही व्हॅल्यू सबस्टिट्यूट केली. मग आपलं इक्वेशन काय झालं की समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर जे एफ जे आय बार इंटरनल. मग हे काय केलं क्रॉस प्रोडक्ट आपण काय केलं हे ॲडिशनवरती एक्सपांड केलं. काय आलं समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल प्लस समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस समेशन ओव्हर जे एफ जे आय बार इंटरनल. म्हणजेच काय आलं हे समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल ही टर्म ॲज इट इज राहिली आणि हे दोन्ही समेशन काय केले आपण एकत्रच लिहिले समेशन ओव्हर आय जे आर आय बार क्रॉस एफ जे आय बार इंटरनल. आता बघा आपण ह्या इक्वेशनमधली फोर्थ इक्वेशनमधली सेकंड टर्म कन्सिडर केली. काय आहे ती समेशन ओव्हर आय जे आर आय बार क्रॉस एफ जे आय बार इंटरनल. मग ही आपण कशी एक्सपांड करू शकतो तर एकदा आयसाठी लिहिली की आर आय बार क्रॉस एफ आय जे बार प्लस आर जे बार क्रॉस एफ जे आय बार, कारण की इथे आय नॉट इक्वल टू जे असणार आहे. मग जर आपण इथली टर्म आय आणि जेची जर पोझिशन चेंज केली तर काय येते हे आर आय बार क्रॉस एफ आय जे बार फर्स्ट टर्म ॲज इट इज, आणि हे काय झालं ह्यांची आपण डायरेक्शन चेंज करतो आहे. आय जेची आपण पोझिशन चेंज करतो आहे म्हणजेच काय करतो तर ह्या वेक्टरची डायरेक्शन चेंज करतो. डायरेक्शन चेंज करतो म्हणून इथे मायनस साईन आलं मायनस आर जे बार क्रॉस एफ आय जे बार, म्हणजेच हे काय झालं तर आर आय बार मायनस आर जे बार क्रॉस एफ आय जे बार. पण हा वेक्टर जो आहे आर आय बार मायनस आर जे बार तो काय आहे तर तो ह्या एफ आय जे बार जो फोर्स आहे जो इंटरॅक्टिव्ह फोर्स आहे बिटवीन द पार्टिकल आय आणि जे त्या पार्टिकलच्या डायरेक्शनमध्येच हा आर आय बार मायनस आर जे आहे. म्हणून ह्या दोघांचं क्रॉस प्रोडक्ट काय येईल 0 येईल. आपण मग वरतीसुद्धा बघितली ही प्रॉपर्टी की जर दोन्ही वेक्टर जर एकाच डायरेक्शनमध्ये असेल तर त्यांचं क्रॉस प्रोडक्ट काय येतं आहे 0 येतं आहे. मग हे क्रॉस प्रोडक्ट 0 येते म्हणजे काय झाली आपल्या इक्वेशन 4मधली सेकंड टर्म 0 झाली. म्हणजेच आपलं इक्वेशन 4 काय राहिलं फक्त समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस पी आय बार डॉट इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल. मग आता आपण आपले इक्वेशन 3, 4 आणि 6 आपल्या इक्वेशन 2मध्ये सबस्टिट्यूट करून काय मिळालं आपल्याला की एन बार इज इक्वल टू डी एल बार बाय डी टी विच इज इक्वल टू समेशन ओव्हर आय आर आय बार क्रॉस एफ आय बार एक्सटर्नल. म्हणजेच काय ह्या इक्वेशनमधून आपल्याला काय कळते की हा जो एन बार आहे तो काय आहे तर टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम आहे आणि तो काय इक्वेट कशाशी इक्वल आहे तर प्रत्येक इंडिव्हिज्युअल पार्टिकलच्या टॉर्कची समेशन केली आपण वेक्टर सम घेतली तर तो म्हणजेच काय आहे तर टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द होल सिस्टीम. म्हणजेच काय द इक्वेशन शोज दॅट टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम इज इक्वल टू द वेक्टर सम ऑफ टॉर्क्स ॲक्टिंग ऑन द इंडिव्हिज्युअल पार्टिकल्स ऑफ द सिस्टीम. आता आपण ह्याच्यावरून बघूया की अँग्युलर कन्झर्वेशन थिअरम फॉर अँग्युलर मोमेंटम फॉर सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. आता बघतोय आपण कन्झर्वेशन थिअरम फॉर अँग्युलर मोमेंटम फॉर सिस्टीम ऑफ पार्टिकल्स. स्टेटमेंट आहे if the total external torque acting on the system of particles is 0 then the angular momentum of the system is conserved. म्हणजे जर आपल्या सिस्टम ऑफ पार्टिकलवरती ॲक्ट होणारा टोटल एक्सटर्नल टॉर्क जर 0 असेल तर त्या सिस्टम ऑफ पार्टिकलची अँग्युलर मोमेंटम काय होते कॉन्झर्व्ड होते.
तर आपण आता जे अँग्युलर मोमेंटम फॉर सिस्टम ऑफ पार्टिकल्स बघितलं, त्यातल्या हे जे इक्वेशन 7 आहे त्याच्यावरून आपण हे प्रूव्ह करू शकतो. बघा, ह्या इक्वेशनवरून आपल्याला काय मिळतं तर टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन द सिस्टीम ऑफ द पार्टिकल्स. म्हणजेच आपण लिहू शकतो द टोटल टॉर्क ॲक्टिंग ऑन the system of particles is given by, आपल्याला माहिती आहे टोटल टॉर्क एन बार इज इक्वल टू काय येतोय तर dl बार बाय dt. इथे मग एल बार काय आहे तर हा टोटल अँग्युलर मोमेंटम ऑफ द सिस्टीम आहे. आपण या इक्वेशन बघा, जर आपलं टोटल टॉर्क 0 असेल, इफ द टोटल टॉर्क इज 0, म्हणजेच आपला एन बार जर 0 असेल तर काय मिळते आपल्याला बघा, देन dl बार बाय dt काय येणार आहे 0 येणार आहे. आणि dl बार बाय dt 0 आहे म्हणजेच एल बार काय असणार आहे कॉन्स्टंट असणार आहे. दॅट इम्प्लाइज एल बार इज कॉन्स्टंट. म्हणजेच काय आहे तर आपला टोटल टॉर्क सिस्टमवरचं 0 असेल तर आपलं त्याचं अँग्युलर मोमेंटम सिस्टमचं काय होतं आहे कॉन्सर्व होतं आहे.